धुले हंसराज ओंकारमल अग्रवाल चैरिटेबल ट्रस्ट और श्री ओम की एग्रोटेक प्राइवेट लिमिटेड धुले में पद्म विभूषण तुलसी पीठाधीश्वर जगतगुरु श्री रामानंद स्वामी श्री राम भद्राचार्य महाराज की मधुरवाणी में श्री राम कथा 1 जनवरी 2025 से 8 जनवरी तक प्रतिदिन दोपहर 3 बजे शाम 6 बजे तक खानदेश गौशाला ग्राउंड मालेगांव रोड धुले में आयोजित की जाएगी। भव्य दिव्य रूप में इस कथा के लिए एक भव्य मंडप बनाया गया है। लगभग 25 से 30 हजार लोगों के लिए बैठक और भोजन की व्यवस्था की गई है। साथ ही आने वाले श्रद्धालुओं के लिए निःशुल्क आपातकालीन चिकित्सा देखभाल सेवाओं के लिए प्राथमिक उपचार केंद्र और मोबाइल चार्जिंग की व्यवस्था की गई है और उपयुक्त शौचालय की भी व्यवस्था की गई है। 1 जनवरी को सुबह 11 बजे भव्य शोभा यात्रा निकाली जाएगी। 1 जानेवारीपासून परमपूजनीय जगद्गुरू राम भद्राचार्यजी यांची रामकथाचा भव्य दिव्य महाकुंभ मेळा धुळ्यात सुरू होत आहे। 7 तारखेला समापन होईल। 8 तारखेला गुरुजी प्रयागराजच्या कुंभासाठी इथून रवाना होतील। तुम्हाला धुळेकर जनतेला आणि भाविकांना परिसर धुळेकर जनता जिल्हा आजूबाजूच्या सर्व परिसरातील जनतांना विनंती राहील का आपण या महाकुंभामध्ये येऊन या कथेचा लाभ घ्यावा। जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावे। प्रत्येकाची काळजी समितीने घ्यायचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि माझी भाविकांना विनंती राहील का आपल्याशिवाय ही कथा अपूर्ण आहे। ज्या काही येतात आपल्याला सेवाही करायची आहे, कथाही ऐकायची आहे, तर प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची आहे, लहान मुलांची काळजी घ्यायची आहे। कुठल्याही मौल्यवान वस्तू कोणीही घालून येऊ नये, जेणेकरून आपल्यालाही समितीच्या मार्फत विनंती करण्यात येते आणि आपल्यालाही दुःख होणार नाही, समितीलाही त्रास होणार नाही आणि प्रशासनालाही काम सोपं होईल अशी मी सर्व भाविकांना विनंती करतो आणि सर्वांनी रामकथेला यावं। या सर्वांना माझे हात जोडून निवेदन आहे, या सर्व कथा ऐकण्यासाठी तुम्ही यावं। ही धुळेकर जनतेसाठी परिपूर्ण आहे। कोणाचे असं गैरसमज करू नये का ही व्यक्तिगत आहे। सर्वांना आव्हान आहे, सर्वांनी या कथेचा लाभ घ्यावा। हा भव्य दिव्य महाकुंभ दिनांक 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे। 1 जानेवारीपासून भव्य दिव्य महाकुंभ सुरू होणार आहे। दुपारी 12 वाजता भव्य शोभायात्रा जमनालाल बजाज रोड इथून निघणार आहे व 3 वाजेपर्यंत कथास्थानावर येणार आहे। 4:30 वाजता कथास्थानावरनं परत कथा सुरू होईल 6:30 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून 3 ते 6 कथा राहील। 3 ते 6 कथा राहील असं नियोजन सर्व करण्यात आले। भव्य दिव्य परिसर मागच्या 1 महिन्यापासून रेग्युलर काम चालू आहे आणि 1 महिन्यापासून हे भव्य दिव्य परिसर उभं केलेला आहे। या पेंडॉलमध्ये साधारणतः 15 ते 20 हजार लोक बसतील अशी व्यवस्था इथं करण्याचं आयोजन केलेलं आहे। जर धुळेकर भाविक वाढले तर तशी सोय करण्यात आलेली आहे का सर्व भाविकांना मंडपातनं बसून ऐकता येतील। पुढं अजून मंडप वाढवण्यात येईल। पूर्ण पेंडॉलमध्ये साधारणतः 6 LED टीव्हीची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून भाविकांना पूर्ण कथा योग्य त्या रीतीने पाहता येईल आणि योग्य त्या रीतीने कथा ऐकता येईल। या सर्व कथेचा शुभारंभ 1 तारखेला होणार आहे। याच्या व्यतिरिक्त पेंडॉलच्या बाहेर एक छोटे आपण 10 बाय 10चे एक मंडप उभे केलेले, त्याच्यात रामाचे आणि विविध देवांचे देखावे ते त्याच्यात आपण करणार आहेत आणि ते देखावे जे होत आहेत ते सुरेख होत आहेत। बंगालहून कारागीर आलेले आहेत, सर्व थर्मोकॉल कटिंगने ते तयार करत आहेत। म्हणजे 1 इंची थर्मोकॉलपासून तर 6 इंची थर्मोकॉलने ते मूर्त्या बनवत आहेत आणि त्या मूर्त्या इथं लागणार आहेत। त्या मूर्त्याचे इथं मंडपाच्या बाहेर ते एकदम सुशोभित चांगले दिसलं पाहिजे परिसर, त्याच्या हिशोबाने तिथं लावलेलं आहे। या परिसरात 5 गेट ठेवण्यात आलेले आहे भाविकांसाठी। 3 गेट मालेगाव रोडवरनं राहणार आहे, 2 गेट आग्रानगरमधनं राहणार आहे आणि या आपण ज्या परिसर जिथं बसलेलो आहे त्याच्या समोर एक गेट आहे, ती तिथं VIP गुरुजीची एंट्री राहणार आहे। VIP एंट्री, VIP पासेस या सोयी ज्या आहेत या फक्त परिवाराला एक आकर्षण म्हणून ठेवण्यात आलेलं आहे। परंतु इथं पासेस कोणी विकत नाही आहे किंवा कोणी असं बळी पडू नये का पासेस बाजारात मिळत आहे, पासेस घ्या, पासेस द्या। पासेस जेवढे आहेत ते सर्व लोकांना वाटण्यात येतील, जे आहेत ते जनरल देण्यात येतील।